Hello students, welcome in the online lecture. This is the 8th lecture on the topic human health and diseases. In the last lecture, I have completed the 3 points, that is the vaccination, structure of antibody and antigen antibody complex. In this lecture, we will study about antigens on blood cells and ABO blood group systems and compatibility of blood groups. बघा विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये अँटीजीनचं स्ट्रक्चर अँटीबॉडीचं स्ट्रक्चर बघितलं, अँटीजीन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बघितलं, वॅक्सिनेशन म्हणजे काय बघितलं. या लेक्चरमध्ये आपण अँटीजीन्स ऑन ब्लड सेल, ABO ब्लड ग्रुप्स आणि RH फॅक्टर या 3 पॉईंटविषयी स्टडी करणार आहे. बघूया मग अँटीजीन्स ऑन ब्लड सेल. There are many known antigens on the surface of human red blood cells. आपल्या ब्लडमध्ये असणाऱ्या ज्या RBCs आहेत त्या RBCच्या सरफेसवरती वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजीन्स प्रेझेंट असतात. त्यातले बरेच अँटीजीन्स डिस्कवर झालेली आहेत, माहिती झालेले आहेत, म्हणून म्हटलेले many known antigens on the surface of human red blood cells. आता मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलेलं की अँटीजीन्स आर द सबस्टन्स विच आर फॉरेन सबस्टन्स अँड हॅव ॲबिलिटी टू स्टिम्युलेट द इम्यून सिस्टीम. दॅट्स वाय दिस antigen become pathogen or any non-living substance. मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला असं म्हटलेलं की अँटीजीन हा फॉरेन सबस्टन्स असतो, त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते. कशाची ॲबिलिटी असते तर तो काय करू शकतो तर आपल्या इम्यून सिस्टीमला स्टिम्युलेट करू शकतो आणि स्टिम्युलेट केल्यामुळं इम्यून सिस्टीम त्याच्या अगेन्स्ट काम करू शकते. आता तुम्ही म्हणाल हा फॉरेन सबस्टन्स आहे असं मॅडम म्हटलेल्या, आणि मग हे अँटीजीन कसं काय. तर हा अँटीजीन जो आहे किंवा हा जो स्ट्रक्चर असणारा भाग आहे तो जन्मापासून आपल्या RBCच्या सरफेसवरती असतो. त्यामुळे इथं आपण याला फॉरेन सबस्टन्स म्हणू शकत नाही. तो जन्मापासून RBCच्या सरफेसवरती असणारं हे स्ट्रक्चर आहे. आणि ह्याला असं नाव देण्यापाठीमागं, अँटीजीन असं नाव देण्यापाठीमागं काय रिझन आहे तर ह्या अँटीजीनचं अँटीबॉडी बरोबर रिॲक्शन होत असते आणि ग्लुटिनेशन होत असतं. कधी तर ब्लड ग्रुप ज्यावेळी आपण डिटरमाइन करत असतो त्यावेळी. तुम्ही बघितलेलं आहे ब्लड ग्रुप डिटरमाइन करत असताना अँटीसिरा A, अँटीसिरा B आणि अँटीसिरा D वापरलं जातं. आणि या 3 अँटीसिरा ब्लडच्या प्रत्येक ड्रॉपवरती टाकल्या जातात आणि त्यामध्ये कोणत्या ठिकाणी गुठळ्या तयार होतात त्याच्यावरून आपला ब्लड ग्रुप डिटरमाइन केला जातो. मग त्यावेळी रिॲक्शन होत असते ती कुणामध्ये तर त्यावेळी रिॲक्शन होते आपल्या RBCच्या सरफेसवरती असणाऱ्या स्ट्रक्चरमध्ये आणि अँटीसिरामध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजमध्ये. म्हणून या स्ट्रक्चरला अँटीजीन असं म्हटलेलं आहे. असे बऱ्याच प्रकारचे अँटीजीन्स आपल्या RBCच्या सरफेसवरती प्रेझेंट असतात जे आजपर्यंत डिस्कवर झालेले आहेत, माहीत झालेले आहेत. These antigens give rise to different blood groups. मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या RBCच्या सरफेसवरती वेगवेगळे अँटीजीन्स प्रेझेंट असतात आणि त्या अँटीजीन्समुळेच आपल्याला वेगवेगळे ब्लड ग्रुप्स मिळत असतात. There are many genetically determined blood group systems like ABO, RH, Duffy, KID, Lewis, P, MNS एक्सेट्रा. बघा, जेनेटिकली डिटरमाइंड ब्लड ग्रुप सिस्टीम्स म्हणजे जेनेटिकली डिटरमाइन केल्या जाणाऱ्या ब्लड ग्रुप सिस्टीम ज्या आहेत त्या कोणत्या आहेत तर ABO ब्लड ग्रुप सिस्टीम असेल, RH ब्लड ग्रुप सिस्टीम असेल, डफी असेल, किड असेल, लेविस असेल, P असेल किंवा MNS असेल. या सगळ्या ब्लड ग्रुप सिस्टीम ब्लड ग्रुप डिटरमाइन करण्यासाठी वापरल्या जातात, लक्षात घ्या. आता इंडियामध्ये जास्त फेमस असणारी आणि जास्त प्रमाणात वापरली जाणारी ब्लड ग्रुप सिस्टीम कोणती असेल तर ABO आहे आणि RH आहे. ABO ब्लड ग्रुप सिस्टीमविषयी आपण या लेक्चरमध्ये पाहणार
आहोत. आता तुम्हाला सांगते जेनेटिकली डिटरमाइन्ड असं म्हणण्यापाठीमागं काय रिझन आहे, तर different genes are present in our body which are responsible for the determination of blood group in our body. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे जीन्स असतात, जे जीन्स रिस्पॉन्सिबल असतात आपला ब्लड ग्रुप कोणता डेव्हलप होणार आहे त्याच्यासाठी. म्हणून इथं म्हटलेलं आहे की जेनेटिकली डिटरमाइन्ड ब्लड ग्रुप्स. आता आपण या लेक्चरमध्ये बघूया एबीओ ब्लड ग्रुप्स म्हणजे काय, एबीओ ब्लड ग्रुप्स कोणी शोधून काढले याविषयी आपण याच्यामध्ये माहिती घेऊया. ABO blood group system. The A, B and O blood groups were discovered by Karl Landsteiner in 1900. कार्ल लँडस्टेनर या सायंटिस्टनं 1900 सालामध्ये A, B आणि O ब्लड ग्रुप डिटरमाइन केले किंवा शोधून काढले, डिस्कवर केले. A, B आणि O हे 3 ब्लड ग्रुप डिस्कवर करणारा सायंटिस्ट कोणता आहे, तर कार्ल लँडस्टेनर. आता तुम्हाला मी आत्ता मागच्या स्लाइडमध्ये म्हटलं की डिफरंट अँटीजेन्स आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ RBCs. RBCच्या सरफेसवरती वेगवेगळे अँटीजेन्स प्रेझेंट असतात. तुम्हाला या इमेजमध्ये दिसत असतील ते अँटीजेन्स. इथं तुम्हाला A ब्लड ग्रुपची RBC दिसते, इथं तुम्हाला B ब्लड ग्रुप असणारे RBC दिसते, या इमेजमध्ये तुम्हाला AB ब्लड ग्रुप असणारी RBC दिसते आणि या ठिकाणी तुम्हाला O ब्लड ग्रुप असणारी RBC दिसते. आता RBCचं स्ट्रक्चर कसं आहे हे तुम्ही मॅडमांनी शिकवलेल्या लेक्चरमध्ये स्टडी केलेलंच आहे, तरी थोडक्यात सांगते. RBC बायकॉन्केव्ह असतात, इन्यूक्लिएटेड असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असत नाही. अँड RBC फिल्ड विथ कलर्ड कंपोनंट विच इज कॉल्ड ॲज हिमोग्लोबिन. त्या कलर्ड कंपोनंटनं भरलेले असतात हिमोग्लोबिननं, त्यामुळे त्यांना रेड कलर येतो, म्हणून यांना रेड ब्लड कार्पुस्कल्स किंवा RBCs असं म्हटलं जातं. आता तुम्हाला A ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनच्या RBCच्या सरफेसवरती काही अँटीजेन्स काढलेले दाखवलेले दिसतील इमेजमध्ये. हे तुम्ही बारकाईनं बघा, ॲरो असलेले अँटीजेन्स आहेत. सेकंड, B ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनमध्ये जर अँटीजेन्स बघितले तुम्ही, तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर वेगळं दिसेल. त्याच्यावरती तुम्हाला ग्रीन डॉट असलेले अँटीजेन्स दिसतील. त्याच्यानंतर AB ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनमध्ये ॲरो आणि डॉट असणारे दोन्ही प्रकारचे अँटीजेन्स दिसतील, A आणि B, म्हणून तुम्हाला इथं ब्लड ग्रुप AB दिसेल. तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनच्या RBC प्लेन दिसत आहेत, म्हणजे याच्यावरती कोणताही अँटीजेन प्रेझेंट नसतो. याविषयी आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणारच आहे. सेकंड बघूया, AB ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902. आता या 3 ब्लड ग्रुपचा शोध लँडस्टेनरनं लावला, तर AB ब्लड ग्रुप जो आहे तो AB ब्लड ग्रुप त्याच्या स्टुडंटनी शोधून काढला. बघा, डिकॅस्टेलो अँड स्टर्ली दीज आर द स्टुडंट्स ऑफ द लँडस्टेनर. लँडस्टेनरचे स्टुडंट होते हे, आणि त्यांनी 1902 साली काय केलं, तर AB ब्लड ग्रुप डिस्कवर केला. लँडस्टेनरनं शोधून काढत असताना फक्त 3 ब्लड ग्रुप शोधून काढले, A, B आणि O. तर त्याच्या स्टुडंटनी AB ब्लड ग्रुप काढला. नीटसाठी किंवा CETसाठी लक्षात ठेवा, AB ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय द डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902 अँड A, B, O blood groups was discovered by Karl Landsteiner in 1900. The Karl Landsteiner was awarded by Nobel Prize in 1930 for the discovery of ABO blood group. लँडस्टेनरनं जो शोध लावला ABO ब्लड ग्रुपचा, त्याच्यासाठी त्याला नोबेल प्राईजने अवॉर्ड करण्यात आलं होतं 1930 साली. नेक्स्ट, आता या स्लाइडमध्ये किंवा या सगळ्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, तर द ब्लड ग्रुप ऑफ अ पर्सन आर क्लासिफाईड इंटू 4 टाईप्स. 4 प्रकारामध्ये आपले ब्लड ग्रुप क्लासिफाय केलेले आहेत. ते कशावरून, कशा प्रकारे, हे आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायचं आहे. आता लँडस्टेनरविषयी किंवा ब्लड ग्रुप्सविषयी बऱ्यापैकी तुम्ही इयत्ता 7वीमध्ये विज्ञानामध्ये शिकलेला आहातच, तर त्याच्याविषयीच आणखी आपण इथं इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. बघूया फर्स्ट ब्लड ग्रुप A. 4 टाईप्स ब्लड ग्रुपचे आहेत, तुम्हाला स्लाइडमध्ये इथं दिसत आहेत इमेजमध्ये. कोणता ब्लड ग्रुप आहे इथं, A असेल, B असेल, AB असेल आणि O असेल. ह्या 4 टाईप्समध्ये काय केलेलं आहे, ब्लड ग्रुप्स क्लासिफाय केलेले आहे. फर्स्ट बघूया ब्लड ग्रुप A, ब्लड टाईप A. आता ब्लड टाईप A कधी म्हणायचे, कशावरून म्हणायचे हे तुमच्या लक्षात येईल टेबल बघितल्यानंतर. आता ब्लड ग्रुप A टेबलमध्ये काय काय दिसतंय, ब्लड ग्रुप A, antigen on surface of RBC A, antibody in blood, serum
or plasma antibody B, can donate blood to A and AB, can receive blood from A and O. Genotype of the blood group is IA, IA or IA, I0. आता इथं तुम्हाला या टेबलमध्ये दिसणारी इन्फॉर्मेशन जी आहे ती सेंटेन्सच्या स्वरूपात मांडायची झाली तर कशी बघा. द पर्सन हॅव्हिंग ब्लड ग्रुप ए हॅव A antigen on the surface of the RBC and the B antibodies are circulated in the serum or plasma of the blood. This person can donate blood to A and AB person, and this person can receive blood from A and O blood group person. The genotype of the blood groups is IA or IA-I0. आता तुम्हाला काय सांगितलं बघा मी, ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे त्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती ए अँटीजीन असतो. कोणता अँटीजीन असतो? ए. आणि त्याच्या अगेनेस्ट अँटीबॉडीज ब्लडच्या सिरममध्ये किंवा प्लाझ्मामध्ये सर्क्युलेट होतात. कोणत्या अँटीबॉडीज? अँटीबॉडीज बी. हा जो व्यक्ती आहे ए ब्लड ग्रुप असणारा, हा व्यक्ती ब्लड ग्रुप कुणाला डोनेट करू शकतो ब्लड? तर ए आणि ए बी पर्सनला. तर हा व्यक्ती ब्लड घेत असताना, रिसीव करत असताना ए आणि ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीचं रिसीव करू शकतो, घेऊ शकतो. या व्यक्तीच्या ब्लड ग्रुपसाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स कोणते? तर IA और IA स्मॉल IA-I0 असे त्याच्या जिनोटाइप्स आहेत. IA कधी म्हणायचं? जर व्यक्ती होमोझायगस असेल, दोन्ही पॅटर्नल आणि मॅटर्नल जीन सारखे असतील त्यावेळी सारखं जीन येणार आहेत. जर पॅटर्नल आणि मॅटर्नल जीन्स वेगळे असतील तर IA-I0 येणार आहे. हे जिनोटाइप्स असतील. काय आहे जिनोटाइप म्हणजे? हे सगळं तुम्हाला इनहेरिटन्स या टॉपिकमध्ये स्टडी करायला मिळणार आहे. इथं लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप ए आहे ती व्यक्ती ए आणि ए बी पर्सनला ब्लड डोनेट करू शकते, तर ती व्यक्ती ए आणि ओ पर्सनकडून फक्त ब्लड रिसीव करू शकते. आता सेकंड ब्लड ग्रुप कोणता आहे? तर ब्लड ग्रुप बी. ब्लड ग्रुप बी, antigens on surface of RBC, capital B, antibody in blood serum or plasma, small a, can donate blood to B and AB person, can receive blood from B and O person. The genotype is IB or IB-I0. बघूया. Individual with blood group B have B antigen on the surface of RBC. This person have A antibodies in the blood serum or plasma. This person can donate blood to B and AB blood groups person, and this person can receive blood from B and O blood group person. The genotype of the blood group B is IB or IB-I0. ज्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप बी आहे त्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती बी अँटीजीन प्रेझेंट असतो, म्हणून त्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे? बी आहे. त्याच्या अगेनेस्ट ए अँटीबॉडीज त्याच्या ब्लडच्या प्लाझ्मामध्ये किंवा सिरममध्ये सर्क्युलेट होत असतात. हा व्यक्ती बी आणि ए बी ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीला रक्तदान करू शकतो आणि बी आणि ओ असणाऱ्या पर्सनकडून रक्त घेऊ शकतो. याच्यामध्ये असणारा जो ब्लड ग्रुप बी आहे तो येण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे जीन्स कोणते? तर IB किंवा IB-I0. हे झालं ब्लड ग्रुप बी विषयी. नेक्स्ट आहे ब्लड ग्रुप ए बी. ब्लड ग्रुप ए बी, this is the universal acceptor blood group. Antigen on surface of RBC is A and B. Both antigens are present on the surface. Antibody in blood serum or plasma nil.
no any antibody present in the blood serum or plasma can donate blood to AB person and can receive blood from all four blood groups persons, that is AB, O. All these blood groups are accepted by the AB person. The genotype of the blood group AB is IA IB. बघूया सेंटेन्समध्ये कसं डिस्प्ले करणार तुम्ही. Individual with blood group AB have both antigens A and B on the surface of their RBC. No any antibody present in the blood serum or plasma. This person can donate blood only to AB person, and this person can receive blood from all four blood group persons, that is A, B, AB and O, and the genotype of the blood group is IA IB. बघा AB ब्लड ग्रुपला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप म्हटलं जातं. याच्या पाठीमागचा रिझन असा आहे की अँटीजिन याच्यामध्ये दोन्ही असतात. RBCच्या सरफेसवरती A आणि B, बोथ अँटीजिन्स आर प्रेझेंट ऑन द RBC सरफेस A आणि B. कुठलीही अँटीबॉडी त्याच्या ब्लडच्या प्लाझ्मामध्ये किंवा सिरममध्ये असत नाही. हा व्यक्ती फक्त AB ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनला ब्लड डोनेट करू शकतो, पण घेत असताना चारही ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनकडून घेऊ शकतो, म्हणून याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप असं म्हटलं जातं. त्याचा जो जिनोटाईप आहे तो कोणता आहे तर IA आणि IB हे दोनच जीन्स रिस्पॉन्सिबल असतात. याच्यामध्ये दोन्ही अँटीजीन्स प्रेझेंट असल्यामुळे दोन्ही जीन्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात, IA आणि IB. चारही ब्लड ग्रुपच्या व्यक्तींकडून हा रक्त घेऊ शकतो, म्हणून याला युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप असं म्हटलं जातं. अँड द लास्ट ब्लड ग्रुप इज द ब्लड ग्रुप टाईप O. ब्लड ग्रुप O असणाऱ्या व्यक्तीमध्ये कसं आहे बघूया. ब्लड ग्रुप O which is called as universal donor blood group. Antigens on surface of RBC nil. Antibodies in blood plasma or serum both A and B can donate blood to AB and O persons, can receive blood from only O blood group person, and the genotype is I0. कोणता जीनोटाईप आहे फक्त त्याचा I0. No any antigen present on the surface of RBC, that's why no any gene, only I0 present in the person. बघूया सेंटेन्समध्ये कसं मांडणार तुम्ही. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप O having no any antigen on the surface of RBC, but both antibodies A and B circulate within the blood plasma or serum. This person can donate blood to four blood group persons A, B, AB and O. That's why this blood group is called as universal donor blood group, and this person can receive only blood from O blood group person, and the genotype is I0. या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर म्हणण्यापाठीमागचा रिझन असा आहे की तो चारही ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींना ब्लड डोनेट करू शकतो, पण त्याला स्वतःला ज्यावेळी रक्ताची गरज भासते त्यावेळी तो फक्त ब्लड कुणाकडून रिसीव करू शकतो तर O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीकडून. कोणत्याही प्रकारचा अँटीजिन याच्यामध्ये प्रेझेंट नसल्यामुळे जिनोटाईप त्याचा I0 येतो, पण त्याच्या ब्लडच्या प्लाझ्मामध्ये किंवा सिरममध्ये दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात, A आणि B. हे आहे ब्लड ग्रुप O विषयी. आता कोणता व्यक्ती कुणाचं ब्लड घेऊ शकतो, कोणता व्यक्ती कुणाला देऊ शकतो हे आपण स्टडी केलं. याच्या एकत्रित जर बघायचं झालं ABO ब्लड ग्रुप सिस्टीम बघूया. आपल्याला तुम्हाला ह्या पिक्चरमध्ये किंवा ह्या इमेजमध्ये तुम्हाला सगळं दिसेल. रेड ब्लड टाईप, इथं रेड ब्लड सेल टाईप RBC आहेत ह्या सगळ्या. A ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती कोणत्या अँटीजिन असतो तर खाली दिलेला आहे इथं तुम्हाला की ह्याच्यामध्ये फक्त कोणता अँटीजिन प्रेझेंट असतो तर A अँटीजिन असतो. अँटीबॉडी Bज असतात, इथं अँटीबॉडी B आहेत. इथं B ब्लड ग्रुप असणाऱ्या ह्याच्यामध्ये अँटीबॉडी A आहेत, तर अँटीजिन कोणता आहे यांच्यामध्ये तर B आहे, खाली दिसतोय खालच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला. तर AB ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन्ही अँटीजिन्स प्रेझेंट आहेत. RBCच्या सरफेसवरती कुठलीही अँटीबॉडी प्रेझेंट नसते.
तर ओ ब्लड ग्रुप असणाऱ्या पर्सनच्या RBCच्या सरफेसवरती कोणताही अँटीजेन प्रेझेंट नसतो, तर दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. आता रक्त डोनेट करत असताना किंवा रिसीव्ह करत असताना पर्टिक्युलर कंपॅटिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. पर्टिक्युलर व्यक्तीकडूनच रक्त घेणं खूप गरजेचं आहे. का ते तुम्हाला सांगते. आता समजा मगाशी आपण बघितलं की ए ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती त्याचं रक्त फक्त ए आणि AB पर्सनला डोनेट करू शकतो. तो Bला किंवा Oला डोनेट करू शकत नाही. याच्या पाठीमागचा रिझन काय आहे बघा. ए ब्लड ग्रुप असणारा पर्सन ज्यावेळी त्याच्याच ब्लड ग्रुपच्या व्यक्तीला रक्त डोनेट करतो त्यावेळी कोणतीही रिॲक्शन येत नाही, कारण अँटीबॉडीज Bना ए अँटीजेन माहितीच आहे, यांना हा ओळखीचा आहे, कारण ह्या नेहमी एकत्र राहतात. पण जर ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीनं जर B ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये रक्त दिलं तर the A antigen is foreign for the A antibodies and B antigen is foreign for the B antibodies. या दोन्ही अँटीबॉडीजना दोन्ही अँटीजेन्स फॉरिन आहेत, त्यामुळे या अँटीबॉडीज याच्यावरती अटॅक करतात, तर या अँटीबॉडीज याच्यावरती अटॅक करत असतात. त्यामुळं ब्लड डोनेशन करत असताना, रक्त देत असताना किंवा रिसीव करत असताना कंपॅटिबिलिटी असणं खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. प्रॉपर ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीचंच ब्लड चढवलं हे गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, तर निगेटिव्ह रिॲक्शन येते. अँटीबॉडीज ए अँटीजेनवरती अटॅक करतात आणि अँटीबॉडीज बी अँटीजेनवरती अटॅक करतात. क्रॉस रिॲक्शन होण्याचे चान्सेस असतात आणि आपल्या RBC रप्चर व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे कंपॅटेबिलिटी असणं खूप गरजेचं आहे. आता AB ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती युनिव्हर्सल रिसिव्हर किंवा ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप काय आहे, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अँटीबॉडीज नाहीत. अँटीबॉडीज नसल्यामुळं तो काय होऊ शकत नाही, रिॲक्शन निर्माण करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल ए ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीनं ब्लड डोनेट केलं, तर याच्यामध्ये अँटीबॉडीज B आहेत. अँटीबॉडीज B याच्याही RBCच्या सरफेसवरती प्रेझेंट आहेत, त्यामुळे त्या नोन वाटतात, त्याला माहितीच्या वाटतात. समजा B ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीने ABला ब्लड डोनेट केलं, तर अँटीबॉडी A ज्या आहेत त्यांना ए अँटीजेन माहिती आहे, जो याच्या RBCच्या सरफेसवरती प्रेझेंट आहे, त्यामुळे कोणतीही निगेटिव्ह रिॲक्शन इथं निर्माण होत नाही. किंवा समजा O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीनं ह्याला ब्लड डोनेट केलं, समजा AB ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीला, तर याच्यामध्ये दोन्ही अँटीबॉडीज असल्या तरी दोन्ही अँटीजेन त्याच्या RBCच्या सरफेसवरती प्रेझेंट आहेत आणि त्याच्याबरोबर ह्याच्यामध्ये कुठल्याही अँटीबॉडीज नाहीत O ब्लड ग्रुपच्या RBCच्या सरफेसवरती. त्यामुळं AB ब्लड ग्रुप युनिव्हर्सल ॲक्सेप्टर आहे, तर O ब्लड ग्रुप युनिव्हर्सल डोनर आहे. डोनर असण्यापाठीमागचं रिझन याच्या सरफेसवरती कोणताही अँटीजेन प्रेझेंट नाही, म्हणून हा कुणालाही रक्त डोनेट करू शकतो. पण त्याच्यासाठी दुसरा ब्लड असणारा व्यक्ती चालत नाही, याला फक्त O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीकडूनच रक्त चढवावं लागतं, याला जर इमर्जन्सी असेल तर. हे तुमच्या लक्षात आलं असेल कंपॅटेबिलिटी म्हणजे काय. ह्या स्लाईडवरून ए अँटीबॉडीज फॉरिन आहेत, ए अँटीजेन फॉरिन आहेत ए अँटीबॉडीजसाठी, तर B अँटीबॉडीजना B अँटीजेन फॉरिन आहे, त्यामुळे क्रॉस रिॲक्शन निर्माण होते आणि RBC रप्चर व्हायला सुरुवात होतात, म्हणून कंपॅटेबिलिटी असणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघूया आपण कंपॅटेबिलिटी ऑफ ब्लड ग्रुप. तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय ब्लड ग्रुप ब्लड डोनेट करत असताना ठराविक व्यक्तींना डोनेट गेलं पाहिजे. ड्युरिंग ब्लड ट्रान्सफ्युजन कंपॅटिबल ब्लड कॅन बी युज्ड. आपण ज्यावेळी ब्लड ट्रान्सफ्यूज करत असतो, बदलत असतो, चढवत असतो, त्यावेळी कंपॅटिबिलिटी चेक केली जाते. कंपॅटिबल ब्लडच आपल्या बॉडीमध्ये चढवलं जातं. समजा आपला ब्लड ग्रुप B असेल तर आपल्याला फक्त ब्लड कुणाचं चालतं, तर B आणि O असणाऱ्या व्यक्तीचं चालतं. इतर कुठल्याही व्यक्तीकडून आपण ब्लड घेऊ शकत नाही, याला कंपॅटिबिलिटी असं म्हटलं जातं. पुढे बघूया. वन हू गिव्स ब्लड इज कॉल्ड अ डोनर अँड वन हू रिसिव्ज ब्लड कॉल्ड अ रेसिपियंट. जो रक्त दान करतो त्या दान करणाऱ्याला डोनर म्हटलं जातं आणि जो ॲक्सेप्ट करतो, रिसीव करतो, त्याला काय म्हटलं जातं, तर रेसिपियंट असं म्हटलं जातं. इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप O कॅन डोनेट ब्लड टू एनीवन, व्हाईल इंडिव्हिज्युअल विथ ब्लड ग्रुप AB कॅन रिसीव्ह फ्रॉम ब्लड एनी पर्सन. आपण बघितलेलंच आहे, कुठल्याही पर्सनला O ब्लड ग्रुप असणारा व्यक्ती ब्लड डोनेट करू शकतो, तर कोणताही ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तीकडून AB पर्सन काय करू शकतो, ब्लड ॲक्सेप्ट करू शकतो. म्हणून O ब्लड ग्रुप युनिव्हर्सल डोनर आहे, तर AB ब्लड ग्रुप युनिव्हर्सल ॲक्सेप्टर ब्लड ग्रुप आहे.
नेक्स्ट बघूया, मी तुम्हाला म्हटलेलं RH फॅक्टर. RH फॅक्टर म्हणजे काय आहे बघूया आपण. आता तुम्ही बऱ्याच वेळा ऐकता माझा ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे, याचा ब्लड ग्रुप B पॉझिटिव्ह आहे, कुणाचा B निगेटिव्ह आहे, कुणाचा O निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह कशावरून डिटरमाइन केलं जातं हे आपण या स्लाइडमध्ये स्टडी करणार आहे, ज्याला RH फॅक्टर असं म्हटलं जातं. बघूया. इट इज द थर्ड टाईप ऑफ अँटीजन D फाउंड ऑन द सरफेस ऑफ ह्युमन RBCs. आता दोन अँटीजन कोणते बघितले आपण, A अँटीजन आणि B अँटीजन, जो RBCच्या सरफेसवरती असतो, ज्याच्यामुळे आपला ब्लड ग्रुप डिटरमाइन होतो. आता आपला ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे ठरवण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा हा तिसरा प्रकारचा अँटीजन आहे. तो अँटीजन कोणता, तर अँटीजन D आहे. आता जर अँटीजन D असेल तर त्या व्यक्तीचा ब्लड ग्रुप कोणता असणार आहे, तर RH पॉझिटिव्ह असणार आहे, नसेल तर RH निगेटिव्ह. बघूया. इट वॉज डिस्कवर्ड बाय लँडस्टेनर अँड वायनियर ऑन द सरफेस ऑफ RBC surface of rhesus monkey, therefore it was named as rhesus or RH factor. हा जो तिसरा प्रकारचा अँटीजन आहे लँडस्टेनरनं आणि वायनियरनं शोधून काढला, आणि हा शोधून काढत असताना रेसस मंकीच्या RBCच्या सरफेसवरती शोधून काढला, म्हणून याला RH फॅक्टर किंवा रेसस असं म्हटलं जातं. RH कशासाठी, तर रेसस मंकीची पहिली दोन लेटर जे आहेत RH आहेत, म्हणून ह्याला RH फॅक्टर म्हटलं जातं किंवा ह्याला रेसस फॅक्टर असं सुद्धा म्हटलं जातं. कारण या RBCच्या सरफेसवरती कुणाच्या, तर रेसस मंकीच्या शोधून काढलेला आहे, म्हणून याला रेसस फॅक्टर किंवा RH फॅक्टर म्हटलं जातं, जो लँडस्टेनरनं किंवा वायनरनं दोघांनी मिळून शोधलेला आहे. द पर्सन विथ RH फॅक्टर आर कॉल्ड RH पॉझिटिव्ह अँड दोज विदाउट RH फॅक्टर आर कॉल्ड द RH निगेटिव्ह. ज्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती अँटीजन D प्रेझेंट असणार आहे तो RH पॉझिटिव्ह असणार आहे, आणि ज्या व्यक्तीच्या ब्लडवरच्या RBCवरती D फॅक्टर किंवा D अँटीजन प्रेझेंट नसणार आहे तो कसा असणार आहे, तर RH निगेटिव्ह असणार आहे. बघूया. इमेजमध्ये तुम्हाला दिसतंय, इमेजमध्ये तुम्हाला RH पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती इथं दिसतंय RH फॅक्टर प्रेझेंट आहे, तर दुसऱ्या इमेजमध्ये RH निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती RH फॅक्टर प्रेझेंट नाही, म्हणून तो RH निगेटिव्ह आहे. RH पॉझिटिव्ह हॅव D अँटीजन ऑन द सरफेस ऑफ RBCs or RH factor on the surface of RBCs, and RH negative person does not have D antigen or RH factor on the surface of RBC. RBCच्या सरफेसवरती कोणत्याही प्रकारचा अँटीजन यांच्यामध्ये प्रेझेंट नाही, प्लेन दिसते आपल्याला RBCचा सरफेस, म्हणून ह्या व्यक्ती कसा आहे, RH निगेटिव्ह. तर ह्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती D अँटीजन प्रेझेंट आहे, म्हणून हा कसा आहे, RH पॉझिटिव्ह आहे, RH फॅक्टर प्रेझेंट असल्यामुळं. तर हे आपला निगेटिव्ह ब्लड ग्रुप किंवा पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप डिटरमाइन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा हा RH फॅक्टर. प्रेझेंट असेल तर आपला ब्लड ग्रुप RH पॉझिटिव्ह असणार आहे, नसेल तर आपला ब्लड ग्रुप RH निगेटिव्ह असणार आहे. आता हाही फॅक्टर ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी खूप महत्त्वाचा आहे. ब्लड ट्रान्सफर करत असताना किंवा ब्लड चढवत असताना हाही खूप महत्त्वाचा आहे. का बघूया आपण याच्यामध्ये. World's more than 90% human population is RH positive, while in India 93% population is RH negative. आपल्या वर्ल्डमध्ये जवळपास 90% लोक RH पॉझिटिव्ह असणारे आहेत, तर 93% इंडियामधले लोक RH पॉझिटिव्ह असणारे आहेत. RH फॅक्टर इज इम्पॉर्टंट इन ब्लड ट्रान्सफ्युजन बिकॉज इट इंड्युसेस strong immunological response when introduced into RH negative individual. बघा, RH फॅक्टर ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी खूप महत्त्वाचा आहे, कारण हा स्ट्रॉंग इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स इंड्यूस करतो ज्यावेळी RH पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीचं ब्लड RH निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तीमध्ये चढवलं जातं. याच्या पाठीमागचा रिझन असा आहे की बघा, आपण मागच्या स्लाइडमध्ये जो फोटोग्राफ बघितला त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी RH फॅक्टर प्रेझेंट असणाऱ्या RBCवरती D अँटीजन प्रेझेंट आहे, जो RH पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या ब्लडमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजना माहितीचा आहे. पण
RH निगेटिव्ह असणाऱ्या व्यक्तीच्या RBCच्या सरफेसवरती कोणताही अँटीजीन प्रेझेंट नाही, त्यामुळे त्याच्या ब्लडमध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजना हा RH पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा RH फॅक्टर अननोन आहे, फॉरिन आहे, त्यामुळे स्ट्रॉंग इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स डेव्हलप होतो असं इथं सांगितलेलं आहे. RH फॅक्टर किती महत्त्वाचं आहे ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळी हे तुम्हाला एक्झाम्पलवरून लक्षात येईल. इफ RH निगेटिव्ह फिमेल मॅरीज विथ RH पॉझिटिव्ह मेल then she may develop severe hemolytic disease of newborn in second issue called erythroblastosis fetalis. बघा मी काय म्हटलं, जर RH निगेटिव्ह असणाऱ्या फिमेलनं जर RH पॉझिटिव्ह असणाऱ्या मेलबरोबर मॅरेज केलं तर त्यांचं पहिलं चाइल्ड फक्त नॉर्मल डेव्हलप होऊ शकतं. कुणामध्ये मॅरेज झालं तर RH निगेटिव्ह फिमेलमध्ये आणि RH पॉझिटिव्ह मेलमध्ये जर लग्न झालं तर त्यांचं पहिलं मूल फक्त नॉर्मल जन्माला येऊ शकतं, पण त्यांच्या सेकंड इश्यूमध्ये सेकंड चाइल्डमध्ये हिमोलायटिक डिसीज डेव्हलप होतो, ज्या डिसीजला HDN असं म्हटलं जातं. HDN मीन्स हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. नवीन जन्माला आलेल्या बेबीच्या RBCs रप्चर होतात, लायसिस होतात. लायसिस मीन्स ब्रेकडाऊन, म्हणून ह्यांना हिमोलायटिक असं म्हटलं जातं. हा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांच्या सेकंड इश्यूमध्ये डेव्हलप होणार आहे. फर्स्ट चाइल्ड त्यांचं नॉर्मली डेव्हलप होऊ शकतं, फक्त सेकंड चाइल्डमध्ये हा प्रॉब्लेम येऊ शकतो, ज्या डिसीजला इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस असं सुद्धा म्हटलं जातं. इरिथ्रोसाईट ब्लास्ट होतात, डिस्ट्रक्शन होतं इरिथ्रोसाईटचं. ब्लास्ट होतात म्हणजे फुटतात, त्या डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाईट्स ऑफ द फीटस. फीटसच्या इरिथ्रोसाईट बस्ट होतात, ब्लास्ट होतात, फुटतात, म्हणून ह्या डिसीजला इरिथ्रोब्लास्टो फिटॅलिस असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून RH फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट ॲट द टाईम ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजनमध्ये हा हा फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे. आता सेकंड इश्यूमध्ये असा प्रॉब्लेम का डेव्हलप होतो हे मी तुम्हाला सांगते. तर RH पॉझिटिव्ह RBCs फ्रॉम द फीटस मे एंटर द मदर सर्क्युलेटरी सिस्टीम ड्युरिंग चाइल्ड बर्थ कॉजिंग हर टू प्रोड्यूस anti-RH अँटीबॉडीज. जर समजा जन्माला पहिलं बाळ जे आले RH पॉझिटिव्ह असणारं असेल तर ज्यावेळी ते गर्भामध्ये वाढत असतं त्यावेळी ह्या RH पॉझिटिव्ह असणाऱ्या RBCs काही वेळा मदरच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये येतात चाइल्डचा बर्थ होत असताना, आणि त्यामुळं पहिल्या इश्यूच्या वेळी पहिल्या चाइल्डच्या वेळी anti-RH बॉडीज निर्माण होतात. म्हणजे RH पॉझिटिव्ह RBCच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात, आणि ह्या अँटीबॉडीज कधी काम करतात, ॲज अ रिझल्ट सबसिक्वेंट RH पॉझिटिव्ह फिटसेस will be exposed to anti-RH antibodies produced by mother which results in hemolytic disease in newborn baby. समजा सेकंड चाइल्ड ज्यावेळी डेव्हलप होणार आहे, जन्माला येणार आहे, त्यावेळी आईच्या बॉडीमध्ये तयार झालेल्या anti-RH ज्या अँटीबॉडीज आहेत त्या बाळाच्या RBCवरती इफेक्ट करणार आहेत आणि RBC ब्लास्ट व्हायला सुरुवात होणार आहेत. त्यामुळं फिटसमध्ये सेकंड चाइल्डमध्ये हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न बेबी डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. म्हणून ब्लड ट्रान्सफ्युजन करत असताना किंवा मॅरेज करत असताना ब्लड ग्रुप बघणं खूप गरजेचं आहे. RH निगेटिव्ह मदर इज इंजेक्टेड विथ anti-RH अँटीबॉडी ड्युरिंग ऑल प्रेग्नन्सीज कॅरिंग RH पॉझिटिव्ह फिटस. याच्यावरती इंजेक्शन्स निघालेले आहेत. पहिलं चाइल्ड जन्माला आल्या आल्या आईला इंजेक्शन दिलं जातं, जे RH पॉझिटिव्ह फिटस जरी डेव्हलप झालं तरी सेकंड चाइल्डमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. यासाठी पहिलं चाइल्ड जन्माला आल्या आल्या 2 तासाच्या आत एक इंजेक्शन दिलं जातं, जेणेकरून ती आई दुसऱ्या नॉर्मल बेबीजना ब्लड डोनेट करू शकते, जन्म देऊ शकते.
अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर ABO ब्लड ग्रुप सिस्टीम कोणी डिटरमाइन केली, त्याच्यानंतर ती डिटरमाइन करण्यासाठी कोणकोणत्या अँटीजेन्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि कोणकोणत्या अँटीबॉडीज त्या व्यक्तीमध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण RH फॅक्टरबद्दल सुद्धा बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिसीजेस सुरू करणार आहे. वेगवेगळे डिसीजेस तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. या टॉपिकमध्ये मलेरिया असेल, अमेबियासिस असेल, या सगळ्या डिसीजेसची माहिती इथून पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहे. थँक्यू.